नमस्कार स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या या चॅनेलमध्ये। तुमच्या या चॅनेलला मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून खूप खूप आभारी आहे। असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो। त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येवो। तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवोत हीच स्वामी चरणी प्रार्थना करते। चला तर मग आता पाहूया आजचा स्वामींचा काय संदेश आहे। बाळा, तुझ्यावर आमचा कृपा आशीर्वाद हा कायमच असणार आहे, कारण तुझे मन हे खूप साफ आहे, खूप कोमल आहे। तू स्वभावाने आणि मनाने खूप शांत आहेस। तुझ्या मनात कधीच इतरांच्या वाईटाविषयी विचार येत नाही। कोणी तुझ्यासोबत कितीही वाईट वागू दे, पण तू कधीच समोरच्याला उत्तर देत नाहीस। तुझा होणारा अपमान तू गप्प सहन करतोस आणि एकांतात बसून रडतोस। तुला होणारा हा त्रास तू कोणालाच सांगत नाहीस, फक्त तुझ्या आतल्यातच तू तुझा अपमान आठवून रडतोस। कधीच कोणाविषयी तक्रार करत नाहीस आणि तुझ्या या स्वभावाचा खूप जण गैरफायदा घेतात। तुला कोणीच कधी विचारत नाही, तुझं मत कधीच कोणी विचारात घेत नाही। तू कोणत्याही गोष्टीचा हट्ट कधीच केलेला नाहीस। जे मिळेल, जसे मिळेल, त्यातच तू आनंदी असतोस, समाधानी असतोस। तुझ्या या स्वभावाची चेष्टा तुझे जवळचे लोक नेहमीच करत असतात। तुझ्या या स्वभावाचा तुला काही वेळेस त्रास होतो। कितीतरी गोष्टी या तुझ्या मनाविरुद्ध घडत असतात। कितीतरी गोष्टी जबरदस्तीने लादल्या जातात, पण तू कधीच तक्रार न करता त्या गोष्टी स्वीकारतोस। या सर्व कारणांमुळे तुझे मन खूप दुःखी असते, पण तुझे ते दुःख तू कोणाला दाखवत नाहीस। नेहमी चेहऱ्यावर हास्य आणून तुझे दुःख तू लपवतोस। पण बाळा, तुला जरी वाटत असलं की तुझे डोळ्यातील अश्रू तू सर्वांपासून लपवत आहेस, तरी आम्हाला तुझे दुःख, तुझे अश्रू दिसतात। आमच्यापासून कोणतीही गोष्ट लपवता येत नाही। बाळा, तू काळजी करू नकोस। तुझ्यासारख्या निस्वार्थी मनाच्या व्यक्तीवर आम्ही कधीच अन्याय होऊ देणार नाही। आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यावर असतो। तुझे स्थान आमच्या हृदयाजवळ आहे। तुझ्यावर खूप जण ईर्ष्या करत असतात। तुझ्याशी मैत्री त्यांची कमी, पण ईर्ष्या मात्र जास्त असते। तुला टाळण्याचा ते प्रयत्न करत असतात। नेहमी तुझ्या मनात हा प्रश्न येतो, माझ्याजवळ असे काय आहे, ज्यामुळे लोक माझ्यावर ईर्ष्या करतात। बाळा, तू अजून स्वतःला ओळखलेलं नाहीस। तुझ्यात एक असा गुण आहे, तुझ्यात एक अशी दिव्य शक्ती आहे, जी इतरांमध्ये कमीच पाहायला मिळते। तुझ्यातील दिव्य शक्ती धूर्त लोकांना तुझ्याजवळ येऊ देत नाही। त्या लोकांपासून तुझे संरक्षण करते। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, वाईट संगत करण्यापेक्षा एकटे राहणे हे कधीही चांगलेच असते। तुझ्या जवळ वाईट विचारांच्या लोकांना तुझ्या दिव्य शक्तीमुळे येऊ देत नाहीत। त्यामुळे आता दुःखी होणे, नाराज होणे सोडून दे, उलट आनंदी रहा। तुझ्या वाईट चिंतनाया लोकांपासून तुझे संरक्षण तुझी शक्ती करत आहे। तू साधी आत्मा नाहीस, तुझी आत्मा खूप तेजस्वी आणि पवित्र आहे। तू एका उद्देशासाठी जन्म घेतला आहेस, हे लक्षात ठेव। स्वतःला कमी लेखणे, स्वतःला दोष देणे बंद कर आणि स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव। नेहमी आनंदी रहा। एक गोष्ट लक्षात ठेव, तू जन्माला आलास तेव्हा एकटाच होतास आणि शेवटी जाणार तेव्हाही एकटाच असणार आहेस। त्यामुळे कोणी सोबत नाही म्हणून दुःख करत बसू नकोस। तू एकटा नाहीस, तुझी आई नेहमी तुझ्या सोबत असते। आम्ही तुला दिसत नसतो, पण आम्ही तुझ्या आतमध्येच असतो, तुझ्या अंतरात्म्यात असतो। मग तू एकटा कसा असू शकतोस? तुझ्या आईचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, हे लक्षात ठेव। कधीच स्वतःला एकटा समजू नकोस, दुःखी राहू नकोस। नेहमी आनंदी रहा।
चमत्कार तुम्हाला एका आठवड्यात दिसेल. तुमचं आयुष्य बदलेल. हा जर उपाय तुम्ही केला तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल आणि अनुभव 100% आहे. बघा, खूप स्वामी भक्त आहेत आणि आपल्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही छोट्या मोठ्या इच्छा असतात. प्रत्येकाला देवाकडून काही ना काही पाहिजे असतं आणि तुमच्याही मनात असेल की मला देवाकडून हे पाहिजे आहे, ते पाहिजे आहे, माझी ही इच्छा पूर्ण झाली पाहिजे, ती इच्छा पूर्ण झाली पाहिजे. तर त्यासाठी तुम्हाला उपाय गुरुवारच्या दिवशी करायचा आहे. कोणत्याही गुरुवारी तुम्हाला हा एक नारळाचा उपाय करायचा आहे. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते. सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाऊ दे, ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. तर या उपायासाठी तुम्हाला जी इच्छा बोलाल ती काही दिवसातच नक्की पूर्ण होईल. कोणतीही इच्छा असू द्या, तुमची धनासंबंधी काही इच्छा आहे, त्यानंतर तुम्हाला काही शारीरिक आजार आहे किंवा इतर मुलाबाळांसंबंधी, आपल्या कुटुंबासंबंधी, व्यवसायासंबंधी, काही उद्योगधंदा आहे, जीवनातले कुठलेही प्रश्न असू द्या, तुमचे प्रश्न काही दिवसातच मागे लागतील आणि स्वामींसाठी हा करायचा उपाय आहे. नारळाचा हा उपाय आहे. कोणत्याही गुरुवारी तुम्हाला करायचा आहे आणि हा उपाय पुरुष स्त्री कोणीही करू शकतं. असं काही नाही की महिलांनीच करायचा, पुरुषांनी करायचा असं काही नाहीये. फक्त तुम्हाला कोणत्याही गुरुवारी करायचं आणि महिलांना फक्त मासिक धर्म वगैरे असेल तर त्या करू शकत नाहीत. मग तुम्ही दुसऱ्या गुरुवारी करा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गुरुवार हा आपल्या स्वामींचा दिवस असतो. माता लक्ष्मी यासोबतच भगवान विष्णूचाही सुद्धा दिवस असतो. या उपायासाठी तुम्हाला एक फक्त पूजेचा नारळ लागणार आहे. त्याला व्यवस्थित सोलून घ्यायचा आहे आणि नारळाचा शेंडा तुम्हाला तसाच ठेवायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या देवघरासमोर असं ठेवून बसायचं आहे. आपण कुठलीही देवाचे जेव्हा काही उपाय करतो, सेवा करतो, तेव्हा सगळ्यात पहिले तुम्हाला दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर नारळाचा शेंडा देवाकडे करून तुम्हाला देवांसमोर बसायचं आहे. नारळाचा शेंडा देवाकडे करायचा आहे आणि त्या नारळाला तुम्हाला हळदकुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत, अगरबत्ती ओवाळायची आहे, दिवा लावायचा आहे आणि स्वामींना अगदी मनापासून हात जोडून डोळे मिटून पूर्ण लक्ष उपायाकडेच ठेवा. जर तुम्ही हा संदेश ऐकता आहात तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करायला विसरू नका आणि आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. ठीक आहे, जी काही तुमच्या मनामध्ये इच्छा आहे, ज्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहात, ते देवाला तुम्हाला मनापासून सांगायचं आहे. जसं आपण आपल्या आईवडिलांना मनापासून सगळं सांगतो, आपल्या मनामध्ये जे काही असेल ते सांगतो, त्याचप्रमाणे स्वामी हे आपले आईवडील आहेत. त्यामुळे सगळं तुम्हाला अगदी मनापासून स्वामींना हात जोडून सांगायचं आहे. तुमची इच्छा किंवा काय प्रॉब्लेम असतील, ते सगळं तुम्हाला मनापासून सांगायचं आहे. आणि ते सगळं झाल्यानंतर तुम्हाला स्वामींना मुजरा करायचा आहे आणि ते नारळ तुम्हाला देवासमोरच फोडायचं आहे. कळलं? नारळ फोडल्यानंतर तुम्हाला ते नारळ खायचं नाहीये. ते नारळ तुम्हाला फोडल्यानंतर एखाद्या नदीमध्ये, तलावामध्ये प्रवाहित करायचं आहे. जर तुमच्या शहरात किंवा गावात जवळपास पाण्याचा साठा नसेल, तर तुम्ही ते नारळ एखाद्या झाडाखाली सुद्धा ठेवू शकता. फक्त नारळ प्रसाद म्हणून खायचा नाहीये. नारळ तुम्हाला वाहत्या पाण्यात प्रवाहित करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला परत हात जोडून मनापासून प्रार्थना करायची आहे. फक्त लक्षात ठेवा, हा उपाय गुरुवारीच करायचा आहे. नारळाचे उपाय हे तात्काळ फळ देणारे असतात, म्हणून तुम्ही नक्कीच गुरुवारी करून बघा.
गुरुवार हा स्वामींचा वार आहे. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा सुद्धा हा वार आहे. नारळात देवाचा वास असतो, म्हणूनच प्रत्येक पूजेमध्ये नारळाचा वापर होतो. नारळाचे उपाय 100% फळ देणारे असतात. म्हणून तुम्हाला हा उपाय गुरुवारीच करायचा आहे. सांगितल्याप्रमाणे नियमांचे पालन करून हा उपाय नक्की करा. येत्या आठवड्यात संपत्ती, प्रेम आणि तुमच्या सर्व स्वप्नांच्या पलीकडे असलेल्या आनंदाच्या अंथीन प्रवाहाने बरसण्यासाठी सज्ज व्हा. चमत्कार आणि यश जे तुम्हाला आश्चर्यचकित करतील. तुम्ही चमत्काराच्या हंगामात पाऊल टाकत आहात, जिथे प्रत्येक दिवस एकामागून एक चमत्कार आणि एकामागून एक यश, विजय घडवून आणेल. तुम्ही त्यासाठी तयार आहात का? स्वतःला तयार करा, कारण हा आठवडा तुमच्यासाठी खास तयार केलेल्या विपुल आशीर्वाद, ताज्या संधी, उपचार आणि समृद्धीचा एक आठवडा असेल. गेलेल्या कोणत्याही वादळाचे तुमचा पराभव होणार नाही. त्याऐवजी तुम्ही मजबूत, निरोगी, आशीर्वादित आणि समृद्ध व्हाल. तुमचा जर स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा. माझ्या मुला, मला तुझी इतकी काळजी आहे की आज मी स्वतः तुझ्याकडे आलो आहे. मी नेहमी पाहिले आहे की तुम्ही आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहात, परंतु काही समस्या ज्यामुळे तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही. आज तुमची ही समस्या संपविण्यासाठी मी तुम्हाला काही उपाय सांगू इच्छितो, जे ऐकणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. माझ्या मुला, जो देवावर विश्वास ठेवतो तो आयुष्यात नेहमीच यशस्वी होतो, आणि जर तुझा माझ्यावर थोडासाही विश्वास असेल तर हा संदेश आज दुर्लक्ष करू नकोस. माझ्या मुला, तुझ्या आयुष्यातील परीक्षा संपण्याची वेळ आली आहे. देव तुम्हाला वेदना, कलह आणि उपचार, सांत्वन आणि विपुलतेच्या क्षेत्रात हलवण्याच्या प्रक्रियेत आहे. या आठवड्यात तुमच्या जीवनात आशीर्वादांचे दारे उघडू द्या आणि परमेश्वर तुमच्या प्रार्थना ऐकू शकेल आणि तुमच्या संघर्षात तुम्हाला मार्गदर्शन करेल. या आठवड्यात देव तुमचे आशीर्वाद तिप्पट करेल. त्यासोबत देव असेल आणि त्याचे चमत्कार खरे असतील. तेव्हा काहीही शक्य आहे याचे तुम्ही उदाहरण व्हा. देव आज तुम्हाला म्हणत आहे, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे जी तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. येत्या 10 दिवसात माझ्या आशीर्वादाने तुमच्या संपूर्ण आयुष्यात मोठा बदल होणार आहे. वर्षानुवर्षे ज्या सुखाची तुम्ही वाट पाहत आहात ते सर्व सुख तुमच्या दारात आज येऊन उभे राहणार आहे. अशी काही टास्क आहे जी केल्याने सर्व काही बदलते. आणि आज मी तुम्हाला अशाच काही कामांबद्दल सांगणार आहे, जे जर तुम्ही नीट समजून घेतले तर तुमचे आयुष्य कायमचे बदलेल. माझ्या मुला, प्रत्येक परिस्थिती आयुष्यात काहीतरी नवीन शिकवते. आणि आज तुझ्या घरी येणारा आनंद तूच घेशील. प्रत्येक गोष्ट समजून घेण्यासाठी तुम्ही आधी स्वतःला समजून घेतले पाहिजे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला समजवत नाही, तोपर्यंत तुम्हाला काहीही समजू शकणार नाही. माझ्या मुला, आता वेळ आली आहे स्वतःला बदलण्याची, त्या नव्या वाटेवर चालण्याची, ज्यावर चालल्यानंतर तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगले होईल आणि तुमचे आयुष्य संपूर्ण बदलून जाईल. देवाला तुमच्या घरात येण्याची परवानगी द्या आणि त्याला तुमच्या जीवनात चमत्कार घडवून आणण्याची साक्ष द्या. तुम्हाला 5 दिवसात समजेल की तुमच्या योजनांमध्ये होणारा विलंब हा तुमच्या रक्षणाचा देवाचा मार्ग होता. लक्षात ठेवा की देव सदैव तुमच्या सोबत असतो. तुम्ही कुठेही जाता आणि जे काही करता त्यासोबत देव नेहमी असतो. सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये नक्की टाईप करा. अभिनंदन प्रिय मुला, तुमचा वाईट काळ आता संपला आहे आणि देव तुम्हाला उपचार, प्रेम, संधी आणि बरेच काही यासह प्रार्थना करत असलेल्या सर्व गोष्टींसाठी आशीर्वाद देणार आहे. देवाच्या निवडलेल्या मुलांपैकी एक म्हणून त्याच्या घरात तुमचे विशेष स्थान आहे.
हे कधीही विसरू नका की तुम्ही त्याच्यामध्ये राहिल्यास आणि त्याचे शब्द तुमच्यामध्ये राहिल्यास तुम्ही तुम्हाला पाहिजे ते मागू शकता आणि ते तुमच्यासाठी केले जाईल. जेव्हा तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागतो तेव्हा हे जाणून घ्या की तुमचा देव परमेश्वर नेहमी तुमच्या सोबत आहे आणि तो तुम्हाला विजय मिळवून देणार आहे. मित्रांनो, उद्या तुमच्या आयुष्यातील सर्वात आश्चर्यकारक दिवस असेल. परमेश्वर म्हणतो, येणाऱ्या अद्भुत महिन्यासाठी सज्ज व्हा, कारण देव तुमची कहाणी आनंद, उपचार आणि यशामध्ये बदलतो. मी तुमच्यासाठी एक दार उघडले आहे जे कोणीही बंद करू शकत नाही आणि तुमच्या जीवनासाठी तयार केलेल्या दैवी योजनेला काहीही थांबवू शकत नाही. जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये होय स्वामींवर माझा पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा. माझ्या मुला, आता वेळ आली आहे स्वतःला बदलण्याची, त्या नव्या वाटेवर चालण्याची, ज्यावर चालल्यानंतर तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगले होईल आणि तुमचे संपूर्ण आयुष्य बदलेल. जसे सूर्य आणि चंद्र आपले काम वेळेवर करतात, त्याचप्रमाणे आज माझ्याकडून मिळालेला हा संदेश तुझे डोळे पूर्णपणे उघडेल आणि तू तुझे सर्व कामे वेळेवर पूर्ण करशील. बाळा, तुझ्या आनंदाचा मार्ग आता मी उघडणार आहे. तू नेहमी मला तुझ्या आयुष्यातील समस्यांवर उपाय विचारत असतोस, पण आज मी तुला एक उपाय सांगणार आहे. तुम्ही तुमच्या मनाच्या आत बघा, एका निर्जन ठिकाणी स्वतःवर एकाग्र व्हा आणि तुमच्या डोळ्यांमध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जप करून माझे ध्यान करा. हे ध्यान तुम्हाला तुमच्या जीवनातील प्रश्नांची उत्तरे देईल. जर तुम्हाला कोणत्याही गंभीर आरोग्य समस्यांमुळे त्रास होत असेल तर देव तुम्हाला त्याच्या पवित्र, मौल्यवान रक्ताने पूर्णपणे बरे करेल आणि तुम्हाला पुन्हा उभे करेल. हा संदेश लक्षपूर्वक 5 मिनिटे ऐका आणि आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपला संदेश लाईक करा. कमेंटमध्ये स्वामी, माझे ब्रह्मांड नायक असे नक्की टाईप करा आणि आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. स्वामी आज तुम्हाला सांगत आहेत, आज मला तुमच्याकडे यायला भाग पडले आहे. आता तुला काळजी करण्याची गरज नाही. मी तुला जे सांगेन ते तुला करावं लागेल. जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा तुम्हाला हवे तसे परिणाम मिळतील. मजबूत कारणास्तव आज देवदूत तुमच्यापर्यंत हा दैवी संदेश घेऊन आले आहेत. जर तुम्ही हा मेसेज ओपन केला असेल तर ते तुम्हाला एका मोठ्या समस्येपासून वाचवले जाण्याची चिन्हे आहेत. अनपेक्षित आशीर्वाद, जबरदस्त प्रेम आणि तुमच्या मार्गावर येणाऱ्या विपुलतेसाठी तयार रहा. देव तुमचे दुःख, चिंता आणि समस्या दूर करेल आणि त्याऐवजी तुम्हाला चांगले आरोग्य, आनंद आणि शांती देईल. प्रिय देवा, कृपया भीती आणि काळजीच्या सर्व खुणा काढून टाका. धरून पाहून कंटाळलेल्यांना बळ द्या. तुम्ही अजूनही त्यांच्या पाठीशी आहात याची खूण त्यांना पाठवा. देव म्हणतो, जेव्हा तुम्हाला संकटे आणि अडथळे येतात तेव्हा आशा सोडू नका. तुमची चिंता मला द्या आणि मी तुम्हाला प्रत्येक समस्येवर मार्गदर्शन करीन, समाधान आणि शांतता प्रदान करीन. आज जो कोणी तुम्हाला हानी पोहोचवू इच्छित असेल किंवा तुम्हाला वेदना देऊ इच्छित असेल, मी त्यांना फटकारतो. प्रिय मुला, घाबरू नको, कारण दैवी देवदूत तुमचे संरक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी अथक परिश्रम करत आहेत. लक्षात ठेवा, मी तुमच्यासोबत असताना कोणीही तुमचे नुकसान करू शकत नाही. माझ्यावर विश्वास ठेवा आणि नेहमी माझ्या दैवी संरक्षणावर विश्वास ठेवा. या आठवड्यात तुमचे आरोग्य, संपत्ती आणि कौटुंबिक आनंदात बदल घडतील. जर तुम्ही मी दाखवलेल्या मार्गाचा अवलंब केलात तर तो मार्ग तुम्हाला जीवनातील योग्य स्थळी घेऊन जाईल, जिथून तुमचे भविष्य उज्ज्वल आणि सोनेरी होईल. जिथून तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व इच्छा पूर्ण करू शकाल आणि फक्त आनंद आणि सुख मिळवू शकाल. जीवन तुम्ही शांततेत जगू शकाल.
मी घोषित करतो की देव तुमच्या आयुष्यात काहीतरी आश्चर्यकारक कामगिरी करणार आहेत. तुम्हाला ओळीच्या मागच्या बाजूने नेत आहेत. तुमचा रेझ्यूम तळापासून ढिगाऱ्याच्या वर जाईल आणि देव तुमचे शरीर, मन आणि नाते संबंध बरे करतो. देव म्हणतो, चमत्कार तुमच्या जीवनाचा एक नैसर्गिक भाग बनतील आणि इतरांच्या जीवनाला स्पर्श करण्यासाठी तुम्ही माझ्या अलौकिक शक्तीचे चॅनेल व्हाल. तुमच्या विश्वासावर ठाम रहा, कारण परिस्थिती प्रतिकूल असतानाही मी पडद्यामागे राहून दैवी परिवर्तन घडवून आणण्याचे काम करत आहे. तुम्ही एका चमत्कारिक ऋतूला सुरुवात करणार आहात, जिथे प्रत्येक वेळी वेळापत्रकानुसार सर्व काही तुमच्या बाजूने होते. तुमच्या मार्गावर असलेल्या आशीर्वाद आणि यशासाठी स्वतःला तयार करा. क्षणार्धात तुमचे जीवन उलटून टाकण्याची माझी शक्ती कमी लेखू नका. देव म्हणतो, मी ताबडतोब दरवाजे उघडू शकतो, हृदयही बदलू शकतो, संबंध पुनर्चयित करू शकतो आणि आशीर्वाद हस्तांतरित करू शकतो. हा महिना संपण्यापूर्वी तुम्ही मला चमत्कार करताना पाहाल. मला माहिती आहे की तुम्ही तुमच्या आर्थिक आरोग्याबद्दल किंवा तुमच्या कुटुंबाबद्दल चिंतेत असाल, पण मी नेहमी तुमच्या बाजूने काम करतो हे लक्षात ठेवा. देव म्हणतो, तुम्ही तयार आहात का? मला तुझे अश्रू दिसले आहेत. अशी शंका कधीच नको. तुझ्या हृदयातील वेदना मला कधीच कळत नाहीत. तुझी प्रार्थना ऐकली गेली आहे आणि तू बोललेला प्रत्येक शब्द मी लक्षपूर्वक ऐकतो. तुमच्या वेदनांकडे दुर्लक्ष होत नाही, कारण मी सदैव त्या ठिकाणी हजर असतो, तुम्हाला सांत्वन आणि उद्धार करण्यासाठी तयार असतो. जेव्हा जेव्हा तुम्हाला अस्वस्थ किंवा कमी वाटत असेल, तेव्हा जाणून घ्या की मी, म्हणजेच स्वामी, तुमचे दुःख समजतात आणि तुमच्या वेदनांची मनापासून काळजी घेतात. उपचार करणाऱ्या विलक्षण शक्तीवर विश्वास ठेवा. माझ्या प्रेमाने तुम्हाला आलिंगन द्या, माझ्या उपचार कृपेने तुम्हाला उन्नती द्या आणि माझी उपस्थिती तुम्हाला तुमच्या प्रवासात आराम देईल. तुमच्या आयुष्यात लवकरच घडणाऱ्या आणि अचानक घडणाऱ्या जीवन बदलणाऱ्या चमत्कारासाठी सज्ज व्हा. तुम्ही विश्वास ठेवू शकता की तुम्हाला आवश्यक उपचार आणि वित्त येत आहे आणि कोणताही मार्ग दिसत नसतानाही मी तुमच्यासाठी मार्ग तयार करेल. मी तुमच्यासाठी एक अविश्वसनीय दार उघडेल, जे तुमचे भविष्य परमेश्वराने आधीच नियोजित केलेले असेल. त्याने तुमच्या जीवनावर आधीच दिलेल्या आशीर्वादांसाठी आभार माना. तो तुम्हाला एक सुंदर मार्गावर नेईल. तुम्ही विजाने चालाल. स्वतःवर आणि तुमच्या जीवनासाठी देवाच्या योजनेवर विश्वास ठेवा. स्वामी परीक्षा घेतात, तेव्हा या गोष्टी होतात. या गोष्टी तुमच्या सोबत किंवा तुमच्या घरात सुद्धा होत असतील तर समजून जा की स्वामींची परीक्षा सुरू आहे आणि या परीक्षेत तुम्हाला उत्तीर्ण व्हायचे आहे. मित्रांनो, जेव्हा आपण स्वामींच्या मठात केंद्रात जातो, आपण सेवा सुरू करतो आणि मग आपल्याला असं वाटतं की माझ्या अडचणी कमी व्हायचा तर जाऊ द्या, पण या अडचणी तर वाढता आहेत. माझे पैसे कुठेतरी अडकले, पैसे मिळत नाहीये. घरात कटकटी सुरू आहेत. मी जेही काम करतोय त्यामध्ये मला अडचणी येत आहेत, जास्त येत आहेत. सेवा सुरू करून जास्त येत आहेत. किंवा मी जी ही सेवा करतोय त्यामध्ये सारखी विघ्न येता येत. सेवेमध्ये खंड पडतोय, आरोग्य खराब होत आहे. सेवा पूर्णच होत नाहीये. पारायण करतो, मंत्र जप करतो, काही ना काही विघ्न येते. मंत्र जप करायला बसतो तर डोक्यात अनेक विचार येतात. हीच असते स्वामींची परीक्षा आणि या परीक्षेत आपल्याला उत्तीर्ण व्हायचे. सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून सेवा पूर्ण करायचे आहे. स्वामी फळ नक्की देतात. तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मी तुमचा बाळ कमेंट करा. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी
आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा. तुमचे प्रेमळ जीवन आणि तुमचे आध्यात्मिक जीवन पुढील काही महिन्यातच भरभराटीला येईल. तुम्ही आता पूर्णपणे सकारात्मक होणार आहात. आजचा संदेश परमेश्वराने तुझ्यासाठी पाठवला आहे. जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही तुमच्यासाठी असलेली खूप मौल्यवान गोष्ट गमावू शकता. हे जाणून घ्यावे हीच ईश्वरचरणी विनंती. देव म्हणतो, तुम्हाला माहिती आहे का, कधी कधी शांत राहणे आणि काहीही बोलणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे. सर्व काही माझ्या हातात सोडा. आणखी एक तुमचा एकही मिनिट काळजीत घालवू नका. तुमचे काळजी मला द्या, मी त्यांची काळजी घेईन. आनंदासाठी 5 सोपे नियम. आपले हृदय द्वेषापासून मुक्त करा. तुमचे मन चिंतांपासून मुक्त करा. साधेपणाने जगा. अधिक द्यायला शिका आणि कमी अपेक्षा ठेवा. जिथे देवाचे अस्तित्व आहे तिथे आनंद आहे. जर तुम्हाला खरा आनंद मिळवायचा असेल तर स्वामींच्या पाऊलखुणांचे अनुसरण करा. तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मी तुमचा बाळ कमेंट करा. देव म्हणतो, मी तुला क्षमा करतो. मला तुम्ही तुमच्या चुका ओळखायला हव्यात. आहात बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुमच्या देवावर विश्वास असेल तर स्वामी मी तुमचा बाळ कमेंट करा. देव म्हणतो, जर मी आकाश आणि पृथ्वी 6 दिवसात निर्माण केली आहे तर मी एका दिवसात तुमचे जीवन सहज बदलू शकेल. लवकरच योग्य वेळ आल्यावर मी तुमचे सर्व संकटे संपवणार आहे. तुम्ही माझ्या संकेतांचे अनुसरण करा आणि आपल्या वाढीशी अधिक सुसंगत राहा. जे घडत आहे त्यावर विश्वास ठेवा. तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी कशा चालवल्या जाव्यात हे मला माहिती आहे. तुम्ही याच्याशी सहमत असाल तर स्वामी आई मी तुमचा बाळ कमेंट करा. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा. देव म्हणतो, जे चांगले आहे ते पहा आणि रात्रंदिवस चिंतन करा. सकारात्मक गोष्टी निवडा. बाळा, मी तुझ्यावर प्रचंड प्रेम करतो. तू माझं बाळ आहे. परमेश्वर सांगतात, पाठलाग करू नका, भीक मागू नका, ताण घेऊ नका, निराश होऊ नका. प्रयत्न करा आणि आराम देखील करा. जेव्हा तुम्ही खरे प्रयत्न कराल तेव्हा तुमच्याकडे सर्व काही येईल आणि मीही तुम्हाला साथ देईल. तुमच्या इच्छा तुम्ही पूर्ण करा. तुम्हाला हवे ते सर्व काही मी द्यायला तयार आहे. तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मी तुमचा बाळ कमेंट करा. आकर्षणाचा कायदा वापरून प्रकट करण्यासाठी प्रत्येक दिवशी अभावापेक्षा विपुल त्याच्या अधिक विचार करण्यास सराव करा. हे एक स्पष्ट चिन्ह आहे की तुम्ही निस्वार्थी प्रेम करतात आणि उच्च शक्तीद्वारे दैवी मार्गदर्शन केले जाते. देवदूत सतत तुमच्यावर लक्ष ठेवून असतात आणि तुमची सर्व स्वप्न सत्यात उतरवता. यावर तुमचा विश्वास असल्यास होय अशी कमेंट करा. तुमची परिस्थिती बदलेल की नाही या विचारात तुम्ही अंथरुणावर झोपत असाल तर हे तुमचे चिन्ह आहे की तुम्ही फक्त आणि फक्त विचार करत आहात. पण प्रयत्न केल्याशिवाय तुमचे परिस्थिती बदलू शकत नाही. नक्की परमेश्वर आता तुमच्यासाठी मार्ग तयार करणार आहे. फक्त तुम्ही प्रयत्न चालू करा. परमेश्वर सांगत आहे, आपल्या स्वप्नांचे अनुसरण करा. तुम्ही फक्त प्रयत्न केल्यावर तुम्हाला पाहिजे ते तुम्ही बनू शकता.
सकारात्मक विचार करा, बदल स्वीकारा, स्वतःवर विश्वास ठेवा. कधीही हार मानू नका. मी सदैव तुझ्या सोबत आहे. मी पैशासंबंधीचे माझे जुने प्रोग्रामिंग नवीन आरोग्यदायी विचारांसह बदलण्यास मोकळे केले आहे. तुम्ही खूप श्रीमंत आणि यशस्वी होणार आहात. जुनी ऊर्जा नष्ट होत आहे, नवीन ऊर्जा प्रवेश करत आहे. छान गोष्टी येत आहे. तुमच्या आयुष्यात अशी वेळ येईल तेव्हा काही लोकांना त्यांनी तुम्हाला का चुकीचे वागवले याचा पश्चाताप होईल. माझ्यावर विश्वास ठेवा, ते नक्कीच होईल. तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मी तुमचा बाळ कमेंट करा. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा. तुमचे प्रेमळ जीवन आणि तुमचे आध्यात्मिक जीवन पुढील काही महिन्यातच भरभराटीला येईल. तुम्ही आता पूर्णपणे सकारात्मक होणार आहात. मग तुम्हाला हवे तेच मिळेल. तुमच्यासोबत काहीतरी सकारात्मक आणि अनपेक्षित घडणार आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात खरे प्रेम आकर्षित करत आहात. तुमच्या जीवनातील सर्व पैलू सकारात्मक ऊर्जेने बहरलेले आहे. तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होणार आहात. परमेश्वर आज तुम्हाला म्हणत आहे, उद्याचा दिवस सर्वोत्कृष्ट असेल, जो प्रेमाने भरलेला असेल. लवकरच तुमची तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणात चांगल्या ठिकाणी पदोन्नती केली जाईल. तुम्ही इतका आनंद अनुभवाल की तुमच्या सभोवतालचे प्रत्यक्ष आनंद आणि विश्वासाने भरून जातील. आता ग्रहांची व्हा तयार राहा. सध्या तुम्ही अशा व्यक्तीला प्रकट करत आहात जो तुमच्याशी भावनिकदृष्ट्या, बौद्धिक आणि लैंगिकदृष्ट्या सुसंगत आहे. सर्व काही अचानक आणि चमत्कारिकपणे तुमच्या बाजूने कसे कार्य करते हे पाहून तुम्ही लवकरच आश्चर्यचकित व्हाल. देव म्हणतो, मला समजले आहे की जीवन चढ उतारांनी भरलेले आहे. तथापि घाबरू नका, कारण मी तुझा देव आहे. जर तुम्हाला काहीतरी साध्य करण्यासाठी किंवा कुठेतरी पोहोचण्याचा विचार करण्यापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर ते ठीक आहे. इतरांशी आणि ते काय करत आहे याची तुलना करण्याचा प्रयत्न करा. तुमच्यासाठी योग्य वेळी योग्य गोष्टी घडतील. त्यावर विश्वास ठेवा. तुम्ही लवकरच तिथे पोहोचाल. देव म्हणतो, तुम्ही सध्या माझ्या योजना समजू शकत नाही, पण लवकरच तुम्हाला समजेल. देवाची वेळ कायमची असू शकते. तो तुमच्यासाठी योग्य वेळी सर्व काही करेल. विश्वास ठेव. मी सर्व काही ठीक करणार आहे. तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मी तुमचं बाळ कमेंट करा. देव म्हणतो, एखाद्या दिवशी तुम्हाला पाहिजे ते सर्व काही सापडेल, परंतु जेव्हा तुम्ही मला शोधाल तेव्हा तुमच्याकडे आवश्यक ते सर्व असेल. देव म्हणतो, काळ बदलेल. इथे पृथ्वीवर काहीही कायम राहणार नाही. नेहमी सावध राहा आणि शांत राहा. मी तुझे रक्षण करीन, कारण बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो. देवाने तुम्हाला स्वतःसाठी निवडले आहे. देव प्रेमाने म्हणतो, मी तुझ्यासोबत कायम आहे. मी कोणत्याही रूपात तुझ्यासमोर येत आहे. देव म्हणतो, तुम्हाला यश मिळवण्याच्या शक्यतेची भीती वाटते, म्हणूनच तुम्ही पुढे जात नाही. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा. आपण सेट केलेल्या माणसांना घाबरत आहात.
घाबरू नकोस कारण मी तुझे नेतृत्व करत आहे. बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. परमेश्वर तुमच्या प्रेमात वेडा आहे, पण त्याला निस्वार्थी भक्ती आवडते. तुमच्या कुटुंबातील कोणीही गेले नाही अशा ठिकाणी देव तुम्हाला घेऊन जाऊ इच्छितो. त्याच्याकडे प्रभाव, संधी आणि अनुकूलता आहे जी तुम्ही कधीही पाहिली नाही. जर तुमच्या मार्गावर काहीतरी मोठे आणि चांगले घडत नसेल तर तुम्ही त्यासाठी प्रयत्न करत नाही आहात. तुम्हाला जाणवत नाही, पण तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळात देव तुमच्या सोबत असतो. मी तुला निर्माण केले आहे आणि मी तुला घेऊन जाणार आहे. मी तुला सांभाळीन आणि मीच तुला सोडवीन. तुम्ही यावर विश्वास ठेवायला शिकले पाहिजे की तुमच्यासाठी एक भवितव्य वाट पाहत आहे जे या सध्याच्या क्षणी तुम्ही समजण्याच्या पलीकडे आहात आणि ते आश्चर्यकारक असणार आहे. तुम्ही तुमचे काम चालू ठेवा आणि स्वतःवर प्रेम करा. तुम्ही सगळं काही छान करत आहात. तुमची उद्दिष्टे लवकरच प्रकट होणार आहे. शक्तिशाली कनेक्शन आणि संबंध तयार होत आहे. सर्व काही काम करत आहे. सकारात्मक विचार, पुष्टीकरण आणि कृतींचे परिणाम होणार आहे.